पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। शहांच्या रायगड दौऱ्यावरून महेंद्र दळवी यांनी हे वक्तव्य केलंय। पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल असं देखील दळवी म्हणाले। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळेल असं संजय शिरसाट यांनी देखील म्हटलंय। तर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, धीरे धीरे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। आणि तो आमच्या मला असं वाटतं अमित शाहजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत। आणि म्हणून वेट अँड वॉच, कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेठच्या रूपाने घोषित निश्चित होईल। छत्रपतींचा मावळा भरत शेठ आहे आणि भरत शेठच्या रूपाने पालकमंत्रीपद निश्चित मिळेल। रायगडवरती नेहमीच अन्याय झाला आहे, याने त्या महायुती असेल, महाआघाडी असेल, निश्चित न्याय मिळाला आहे। पण आता रायगडला जाग आली असं मला वाटतं आणि उद्याच्या दौऱ्यानंतर निश्चित रायगडला जाग येऊन खऱ्या अर्थाने पालकमंत्रीपद घोषित होईल। अमित शहा हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही। गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं। आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही। ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे। नाशिक काळजी करू नका, जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे धीरे।